नाशिकमधील धीरेंद्र शास्त्री यांच्या कार्यक्रमाला अंधश्रद्धा निर्मूलन समितीने विरोध केलाय। धीरेंद्र शास्त्रींचा नाशिकमध्ये होणारा कार्यक्रम रद्द करावा अशी मागणी करत अंधश्रद्धा निर्मूलन समितीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं। 2 मे रोजी होणारा धीरेंद्र शास्त्रींचा कार्यक्रम रद्द करावा अशी मागणी अंनिसाने केली आहे। धीरेंद्र शास्त्री अंधश्रद्धांना खतपाणी घालतात, तसंच महाराष्ट्रातल्या संत आणि महापुरुषांबद्दल अपशब्द वापरतात, त्यामुळे कार्यक्रम रद्द व्हावा अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केलेली आहे। आम्ही निवेदन दिलेलं आहे। त्यासोबत धीरेंद्र शास्त्रींना आमचं 21 लाख रुपयाचं जाहीर आव्हान आहे की त्यांनी तथाकथित कुठला जो चमत्कार करतात तो कंट्रोल सिच्युएशनमध्ये सर्व कमिटीच्या समक्ष सिद्ध करावा व 21 लाख रुपयेचं आव्हान आम्ही त्यांना देत आहोत। त्याचबरोबर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भामध्ये जे अपशब्द वापरले त्याच्या मागेही त्यांनी संत तुकारामांच्या बद्दलही अपशब्द वापरले होते। संतांचा आणि महापुरुषांचा ह्या पद्धतीने ते ज्या पद्धतीने अपमान करतात तर त्याचा महाराष्ट्र आणि जाहीर निषेध करते आणि त्यासोबत त्यांना 21 लाख रुपयाचं आव्हानही आम्ही देते।